आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके आणि देशाचे लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत। मुंडे साहेबांचा कार्यकाळ आणि मुंडे साहेबांचं कार्य पाहिल्याच्या नंतर जातीपातीच्या पलीकडे जाऊन, पक्षहिताच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका, महाराष्ट्राला या देशाला पुढे घेऊन जाण्याची भूमिका त्यांच्या कार्यातून आपल्याला या ठिकाणी आजही आठवते। तोच आदर्श, तेच देशाविषयीचं, राज्याविषयीचं प्रेम या ठिकाणी मनाशी घेऊन जर काम केलं तर पुन्हा एकदा या देशाला गोपीनाथराव मुंडे साहेबांचा वारसा किंवा गोपीनाथराव मुंडे साहेबांचा विचार घेऊन या ठिकाणी राजकारण चाललंय असं या ठिकाणी म्हणता येईल। असा दिलदार मनाचा नेता, कारण दादा तुम्ही तर त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, पण ज्या वेळेस विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्रातून आपल्यातून निघून गेले त्यावेळेस मुंडे साहेबांची आम्ही भेट घेतली। साहेब तुम्ही सांगितलं होतं तुम्ही विलासरावजींच्या सोबत राहा, आणि त्यांनी सांगितलं तुम्ही आता गोपीनाथ रावांच्या सोबत राहा। आता ते नाहीत तर आम्ही कोणासोबत राहायचं सांगा? तर ते म्हणले तुम्हाला काही मी वाऱ्यावर सोडत नाही, मी आहे, काही काळजी करू नका। पण थोड्या दिवसात मुंडे साहेबही गेले आणि मला वाटतं की आपला मराठवाडा पोरका झाला, प्रत्येक दिशाहीन झालं। त्यावेळेस वाटत होतं की आता आपण कुणाच्या सोबत राहावं, कुणासोबत राहून राजकारण करावं, अशी परिस्थिती निर्माण झालेली। ते पोकळी कोणी भरून काढील का, अशा मराठवाड्याच्या अपेक्षा आहेत। बघूया कोण पुढे येईल, कोण सगळ्यांना आधार देईल। राजकारणी वैयक्तिक कुणाला आधार दिल्यापेक्षा मराठवाड्याच्या पाठीशी, जसं स्वामी समर्थ सांगतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, अशा दिलदार मनाच्या नेतृत्वाची आज मराठवाला गरज आहे। कुणीतरी त्यांची जागा या ठिकाणी भरून काढावी अशी मराठवाड्याच्या, महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे। निश्चित कुणाला तर प्रेरणा मिळेल, कोणीतरी त्या माध्यमातून या ठिकाणी राजकारण करेल। आता दादांनी सांगितल्यासारखं प्रश्न हे कुठल्या जाती धर्माचे राहत नाहीत, आपण त्याच्यातला माणूस शोधला पाहिजे, त्याच्यातली या ठिकाणी त्यांची काय परिस्थिती आहे याची जाणीव करून घेतली पाहिजेत आणि ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। हल्लीच्या काळात तर सगळे जातीचेच नेते झालेत, काय जातीसाठी तर कोणीच काय करत नाही। उगीच म्हणते जातीसाठी माती खाल्ली पाहिजे, जातीच, अरे कोणती जात आहे? राजकारणाला जात असते। तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुमची माणुसकी हेच एक जात ठेवून या ठिकाणी आपण काम केलं पाहिजेत। अपेक्षा अशीच आहे की आपण चांगलं काम करावं। मुंडे साहेबां आणि विलासरावजी देशमुख साहेबांची पोकळी कुणीतरी भरून काढावी अशी अपेक्षा करतो। पुन्हा एकदा विनम्र असं अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बहुजनांचे दैवत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा आज स्मृतिदिन। खरं म्हणजे त्यांच्या जाण्याला 10-12 वर्ष उलटून गेली। ते वर्ष कसे उलटून गेली, पण आजही आम्हाला आमचे साहेब आमच्यात आहेच आम्हाला असं वाटतं। शेतकरी, शेतमजूर, गोर गरीब, दलित, उपेक्षित यांच्यासाठी आपलं आयुष्य ज्यांनी समर्पित केलं, अत्यंत संघर्षशील अशा नेता म्हणून ज्याचा संबंध देशाला परिचय आहे, आज त्यांचा स्मृतिदिन आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं सामाजिक समीकरण आणि सामाजिक न्यायासाठी झगडणारा एक नेता म्हणून साहेबांना आज देश ओळखतो। आज त्यांच्या स्मृतिदिनी एका गोष्टीची आम्हाला आठवण होते की साहेब जेव्हा खासदार म्हणून सभागृहात गेले तेव्हा साहेबांनी ओबीसीची जातगणना करावी अशा पद्धतीचा आग्रह धरला होता। खरं म्हणजे संबंध जो बहुजन समाज आहे त्या समाजाची जनगणना झाल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही अशी त्यांची पूर्णपणे खात्री होती, धारणा होती। आणि म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये हा विषय प्रथमतः उपस्थित केला आणि तमाम संसदेतल्या ओबीसी या सगळ्या नेत्यांनी, मग त्यात लालू प्रसाद यादव असतील, मुलायम सिंग यादव असतील, अशा नेत्यांनी सुद्धा साहेबांना पाठिंबा दिला आणि एक राष्ट्रीय स्तरावरचा ओबीसी नेता म्हणून साहेबांना या सगळ्या नेत्यांनी मान्यता दिली होती। आज त्याच
ओबीसीची गणना होण्याचा निर्णय या केंद्र सरकारने घेतलाय. ही खरं म्हणजे तमाम देशातल्या सबंध बहुजन समाजासाठी ही फार मोठी अचिव्हमेंट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि याचं सगळं श्रेय आमच्या सर्वांचे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांना जाते. आज खरं म्हणजे त्यांचा स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनाच्या दिवशी त्यांची आम्ही तर खरं म्हणजे त्यांच्यामुळंच जे काही आज आहोत उभे, राजकारणात म्हणा किंवा समाजकारणात म्हणा, आमची ओळखच गोपीनाथराव मुंडे साहेब आहेत. आज त्यांची आठवण आल्यानंतर जे आमचं अस्तित्व आणि साहेब असं जेव्हा आम्ही मागोवा घेतो तेव्हा वाटतं की आज खरंच साहेब आज आपल्या जर इथं असते तर आज परत महाराष्ट्राचा चित्र, आज जे काही परिस्थिती, सामाजिक परिस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली आहे, की साहेब असताना सुद्धा साहेबांनी मराठा आरक्षणाचा आग्रह धरला होता. पहिल्यांदा मराठ्यांच्या कुठल्याही नेत्यांनी असा आग्रह धरला नव्हता, पण गोपीनाथराव मुंडे साहेबांनी सभागृहात सुद्धा मराठा समाजाच्या गोरगरीब मराठ्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे असा सामाजिक परिस्थितीची जाणीव असलेला आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा एक नेता म्हणून साहेबांची ओळख आहे. आज त्यांच्या या स्मृती दिनाच्या निमित्तानं मी माझ्या कुटुंबियांतर्फे, माझ्या सर्व इष्टमित्रांच्या तर्फे मी साहेबांच्या या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण सगळेजण एकत्रित जमलो. खरं म्हणजे मुंडे साहेबांचा जो सहवास या महाराष्ट्राला लाभलेला होता तो सहवास काही विसरण्यासारखा नाहीच. आणि मुंडे साहेबांनी जे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जे मोठं करण्याचं काम केलं ते कार्यकर्ते आजही विसरू शकणार नाहीत. आणि प्रत्येकाच्या, आता एक वंजारी समाज विशिष्ट म्हणून नाही तर प्रत्येकाच्या मनामध्ये आणि प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये, देवाच्या देवघरामध्ये मुंडे साहेबाचा फोटो असा सहजासहजी येणं ही काही सोपी गोष्ट आणि लहान गोष्ट नाही. कारण देवाच्या ठिकाणी गोपीनाथराव मुंडे साहेबांना जे लोक मानतात, तो पक्ष, ती जात, तो धर्म, कोणी म्हणजे अशा कोणत्या विशिष्ट समाजाला मुंडे साहेबांनी मोठं नाही केलं. मुंडे साहेब म्हणजे मुंडे साहेबाबाबतीत बोलणं हे अतिशय आपल्यासारख्या माणसाला बोलणं शक्य नाही की ते मुंडे साहेब कोण होते. आभाळा एवढं नेतृत्व जे की त्याची गणना आणि त्याचं मोजमाप कोणी करू शकणार नाही, असे गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली. आणि सर्वजण एकत्रित जमून सिद्धार्थ भाऊनी आणि आमच्या सर्व रामानंद भाऊ असतील, शरद भाऊ असतील, इपर सर असतील, सर्वांनी मिळून असा कार्यक्रम घेतला. येणाऱ्या काळामध्ये, भविष्यामध्ये आपल्याला मुंडे साहेबांचं स्मारक या ठिकाणी कसं उभं करता येईल यासाठी आमची आपणास विनंती आहे की आपण नगर परिषदेमध्ये आहात आणि येणाऱ्या काळामध्ये आपणही मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी प्रयत्न करावा. आणि काही अडचणी, काही गरज लागली तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहोत.